दादा, आज जे तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्याचा नेमका कुठल्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली? गेले 2.25 वर्षात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज कल्याण विभागाला वेगळा मंत्री न देता आपल्याकडे खातं ठेवून प्रचंड भ्रष्टाचार करून समाज कल्याणमध्ये माया जमवली आणि अनुसूचित जातीच्या लोकांचं प्रचंड नुकसान केलं. विविध योजनांमध्ये समाज कल्याणचा असलेला निधी इतरत्र वळवण्याचं काम केलं आणि ते आपल्या आंबेडकरी समाजाला जनजागृती व्हावी म्हणून आजची पत्रकार परिषद. त्याचा नेमका मुद्दा काय? बघा, लोकांनी आता हे सरकार ठेवायचं का की एवढं भ्रष्ट असलेलं आणि अनुसूचित जातीच्या लोकांचे सुद्धा पैसे खाणारं, त्यांचं नुकसान करणारं, त्यांचं निधी वळवणारं सरकार, महायुतीचं सरकार आज उखडून लावण्याची गरज आहे. हा मुद्दा आहे. उपवर्गीकरण केलं ते असं बरोबर नाही, त्याच्याबद्दल मी अनेकदा माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला दिलेला पैसा पूर्णपणे आमच्यासाठी जर खर्च केला तर आमचा विकास होईल आणि मग जातीत वर्गीकरण करण्याची गरज नाही. मला सांगा, व्हीजेएनटीमध्ये वर्गीकरण केलेलं सरकारने म्हणजे काय? व्हीजेएनटीचे जात सुधारले काय? किंवा मागासवर्गीयामध्ये अबकड केलं म्हणजे जात सुधारणार आहे काय? म्हणजे आमचा जो गरीब समाज आहे त्यांनी आज आंबेडकरी समाज लढवय आहे, शिकतो, आंदोलन करतो म्हणून तो पुढे गेला. बाकी समाजाने सुद्धा शिकावं, आंदोलन करावं, लढवय व्हावं, सगळेच पुढे आहेत. काय मराठा समाजामधले काही सगळेच लोक श्रीमंत झालेत काय? जे लढवय आहेत, जे शिकलेत ते पुढे गेलेत. बाकी ह्या सगळ्या समाजामध्ये ही आर्थिक दरी आहे म्हणजे काय? त्याच्यात अबकडं करणार का तुम्ही? मराठामध्ये अबकडं करणार का? अबकडं करण्याने मूळ प्रश्न मिटणार आहे काय? मूळ प्रश्न त्यांचे जे 23,500 कोटी रुपये आहेत ते त्यांच्यासाठी खर्च करा, विकास सुरू होईल. म्हणजे अर्धे पैसे खर्च नाही करायचे त्याच्या नावावर, ते नित्रत करायचं आणि मग सांगायचं किंवा तुमचा विकास नाही झाला म्हणून अबकडा करा. हे भारतीय जनता पार्टी आणि RSSचं हे फोडाझोडा आणि राज्य करा हे इंग्रजाचं आलेलं यांनी ॲक्सेप्ट केलं जशाला तसं. त्याच्यानंतर राष्ट्रवादी पुढचं ॲक्शन काय घेणार? मराठवाडा आणि महाराष्ट्रभरात या विषयावर आम्ही रान उठवणार आणि आमची सत्ता आल्यावर माननीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांना सांगून त्या समाजाचा निधी त्याच्यासाठीच खर्च केला पाहिजे आणि अनेक चांगल्या योजना आमच्या डोक्यात आहेत. त्या चांगल्या योजनासुद्धा आम्ही जाहीरनाम्यामध्ये करू आणि त्या समाजाला त्याचा फायदा होईल याचा प्रयत्न करू, त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव? भीमराव आत्यांबरे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार. ठीक. संबोधित करीत माझ्यासोबत जिल्ह्याचे अध्यक्ष तांबे पाटील, खाजासाहेब शहराध्यक्ष, आमच्या शहराचे कार्यकारी अध्यक्ष देशमुख साहेब, शफिक भाई राज्याचे अल्पसंख्याकचे उपाध्यक्ष, आम्ही शहराचे कार्याध्यक्ष लईबाई आहे. मी एक विषयावर प्रामुख्याने प्रेसमध्ये बोलणार आहे की गेले